माजी आमदार स्वर्गीय नामदेव भोईटे यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत राधानगरी मतदारसंघातील सामान्य माणूस सुखी होण्यासाठी सातत्याने काम केलं। दुर्गम वाड्या वस्त्यांवरील शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्य घटकांच्या अडचणी जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले। याच कार्यामुळे आज राधानगरी मतदारसंघातील सामान्य माणूस सुखी झाला। येणाऱ्या निवडणुकीत माजी आमदार के.पी. पाटील यांच्या अजित पवार राष्ट्रवादी गटाच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा असं आवाहन माजी जिल्हा परिषद सदस्या सुमित्रा भोईटे यांनी केलं। तिटवे इथं आयोजित प्रचार दौऱ्यात त्या बोलत होत्या। कसबा वाळवे जिल्हा परिषद मतदारसंघातील माजी आमदार के.पी. पाटील यांच्या अजित पवार राष्ट्रवादी गटाच्या उमेदवारांचा प्रचार दौरा तिटवे, अर्जुनवाडा आणि तुरंबे गावात करण्यात आला। यावेळी मतदारांच्या भेटी घेऊन अजित पवार राष्ट्रवादी गटाचे कसबा वाळवे जिल्हा परिषद मतदारसंघातील उमेदवार उमेश भोईटे, तुरंबे पंचायत समिती मतदारसंघातील उमेदवार मयुरी भावके आणि कसबा वाळवे पंचायत समिती मतदारसंघातील सौ शिल्पा सचिन लोकरे या उमेदवारांचा प्रचार दौरा होता। त्या उमेदवारांची चिन्ह घड्याळ असून घड्याळ चिन्हावर शिक्का मारून त्यांना विजयी करा असं आवाहन केलं। यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्या सुमित्रा भोईटे यांनी मतदारांना घरात जाऊन स्वर्गीय माजी आमदार नामदेव भोईटे यांनी केलेल्या विकास कामांची माहिती दिली। तर स्वर्गीय आमदार नामदेव भोईटे यांनी शासनाच्या विविध कल्याणकारी योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यावर भर दिला। पाणी पुरवठा, रस्ते, वीज, शिक्षण, आरोग्य, शेतकऱ्यांसाठी विविध योजना यामुळे दुर्गम भागातील नागरिकांचं जीवनमान उंचावलं। त्यांचा विकासाचा वारसा पुढे नेण्यासाठी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून सक्षम नेतृत्व आवश्यक आहे। त्यासाठी माजी आमदार के.पी. पाटील यांनी उभे केलेल्या उमेदवारांच्या पाठीशी रहा असं आवाहन सुमित्रा भोईटे यांनी केलं। या प्रचार दौऱ्यात मतदारांची भेट घेऊन भोईटे यांनी त्यांच्याशी संवाद साधला। यावेळी बिद्रीचे संचालक फिरोज खान पाटील, तिटवेच्या सरपंच अर्चना किल्लेदार, राजश्री घारे, ऋतुजा किल्लेदार, वैष्णवी भोईटे, आबासो किल्लेदार, प्रल्हाद पाटील, दिनकर पवार, अमर भोईटे, निवास पालकर, सूरज पालकर, सुनील भोईटे उपस्थित होते।